सुप्रभात मित्रांनो, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे KS व्लॉग्स। तर तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये परत कळालं असेल की आपण आज कुठे चाललो आहोत। तर आता सकाळचे 10 वाजलेत, सो मी आता निघालो आहे। बघूया आपण पुढे काय काय आपल्याला बघायला मिळतं। आहे आता सध्या इथे, कारण म्हणजे या एरियामध्ये पाऊस खूप जास्त असतो तसाही। सो थोडक्यात माहिती सांगतो हडशीबद्दल। तर श्री सत्यसाई पांडुरंग मंदिर असं या मंदिराचं नाव आहे। 2009 साली श्री सत्यसाई बाबा यांनी या मंदिराची स्थापना केली होती। तर टोटल जो एरिया आहे हा 300 एकरमध्ये आहे। म्हणजे याच्यामध्ये यांनी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत। सो बघूया आपण पुढे की काय काय आपण बघू शकतो, आणि मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। तर इथे बघू शकता, इथे ॲडव्हेंचर पार्क आहे पुढे इकडे। तर मित्रांनो, मागे इथे बघू शकता तुम्ही, इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे, ठीक आहे। सो आता आपण आज चाललो आहे। तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी स्पेशली। तर हडशी हे जे स्पेशली आहे ते फॅमिलीसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे। म्हणजे एक दिवसाची चांगली सहल तुम्ही करू शकता, त्याला एक ऑफबीट डेस्टिनेशन म्हणू शकता। वन डे खूप छान डेव्हलप केलेलं आहे। साईबाबांची मूर्ती, या विविध मूर्तींसाठी खरं तर हडशी फेमस आहे। तुम्हाला इथे पुतळे दिसतील अजून आतमध्ये जर आपण गेलो, पुढे आपण बघणार आहोत ते। बोटिंगसाठी सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे, छान तुम्ही बोटिंग करू शकता इथे। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही गणपतीचं मंदिर आहे। तर मित्रांनो, आत्ता आपण आहे गणपतीच्या मंदिराजवळ, आणि साई क्षेत्र हडशी इथले जे महाराज आहेत लोयरे महाराज, ते आपल्याला या क्षेत्राबद्दल थोडी माहिती देतील। तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडीशी माहिती द्यावी। 2009ला हे स्थापन झालं। अच्छा, आता 2009ला स्थापन झालं सत्यसाई क्षेत्र हडशी, बरोबर। तर 2009 मध्ये सत्यसाई बाबांनी हे इथे स्थापन केलं, हे हडशी श्री पांडुरंग क्षेत्र सत्यसाई बाबा मंदिर। आणि मग त्याच्यानंतर स्वतः सत्यसाई बाबा इथे आले होते त्यावेळी 9ला आले होते, परत आले होते। 300-350 एकरचा पीस आहे, बरोबर। हा सर्व देवस्थान देवाचा, अच्छा, सर्व इथे व्यवस्था आहे। ते संत दर्शन समोर, हो बरोबर, संत दर्शन कॅन्टीन, त्याच्या पुढे ॲडव्हेंचर, परत पाळणे, तुम्हाला बसायला बोटीचं, बरोबर। हे सर्व खूप छान व्यवस्थापन केलेलं आहे, आणि खूप मतलब कलाकुसर ही खूप छान आहे संत दर्शन मध्ये बघितले आपण। 6 वाजता काकडा चालू होतो। अच्छा, 6 वाजता काकडा आरतीला मी येतो, 2 तास 8 वाजता आरती घेतो काकडा वाजता, आणि 8च्या नंतर संध्याकाळी आता 5 वाजता मी हरिपाठाला जाईल, बरोबर। ते 6च्या नंतर परत आरती घेतल्यानंतर 8 वाजता शेज आरती मंदिर बंद, इथे राहण्याची व्यवस्था। म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत आपल्याला मंदिरमध्ये प्रवेश आहे। सर्व वारकरी येऊन सगळं घेतात। धन्यवाद महाराज, तुम्ही माहिती दिल्याबद्दल।
आता आपण आलो आहोत संत दर्शन या प्लेसवरती. तर अशा पद्धतीने तिकीट आकारलं जातं. 3 वर्षापुढील ते 10 वर्षापर्यंत मुलांसाठी 100 रुपये आणि 10 वर्षापुढील सर्वांसाठी 200 रुपये. तर मित्रांनो हे बघा, हे तिकीट आपल्याला मिळालेलं आहे. सो आपण चाललो आता आतमध्ये. बघू शकता तुम्ही, आणि पाणी पडते वरतून, सुंदर. मित्रांनो छान कारागिरी इथे केलेली आहे. इथे कला आहे, बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ते बनवल्या आहे. मला तर थोडंसं रिअल वाटतं की आपण एक बघतोय की आता एक बाबू बसले तिथे आणि आपल्याकडे बघतात. तर किती मोठा समोर बघितलं. थोडंसं रिअल फील होतं आहे की आपण जंगलामधून चाललो आणि पक्ष्यांचे आवाज येतात. ते मित्रांनो नक्की इथे विजिट करत नाही, तुम्हाला आवडून सांगेन. इथे बघा सावंतवाडी छान मूर्ती आहे.
त्यांच्या समोर झाला पंचमहाभूतांनी जर हाच नियम ठरवला तर हिंदुराचं मुसलमानांना पाणी शिखांना पाणी ईसाची जैनास आकाश सर्व धर्म आणि सर्व जाती सत्यसाई बाबांनी 2009 साली या श्री पांडुरंग सत्यसाई बाबा मंदिराची स्थापना केली आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत इथे व्यवस्थित त्याची निगा राखली जाते. आपण त्याच्याकडे जाऊया. चला आत्ताच निघायचो. सगळ्या लोकांना आमच्या बरोबर निघाला. आमचं सगळं वैभव त्याला दिसलं पाहिजे. तो दिसून गेला पाहिजे आमच्याकडून.
गाई बैल कसे एन्जॉय करतात पावसामध्ये. महाराजांची मूर्ती आहे, कलाकुसर केलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आता आपण एंड पॉईंटला आलेलो आहोत आणि मागे छान असा धबधबा आहे सुरेख. तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे सत्यसाई बाबा यांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे सत्यसाईबाबांच्या नावाने ओळखलं जातं. तर हे पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही पुणे चांदणी चौक इथून मुळशीचा जो मार्ग आहे, मुळशीला जाण्याचा जो रस्ता आहे, तिथून तुम्हाला पुढे कोळवण फाटा लागतो. कोळवण फाट्यावरून तुम्ही तिकोना किल्ल्याकडे जाता, त्या रोडला तिथे तुम्हाला हडशी बघायला मिळेल आणि नक्कीच तुम्ही इथे भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. लवकरात लवकर प्लॅन करा. पुण्यापासून फक्त 50 किलोमीटरवरती आहे. म्हणजे एक दिवस खूप छान ट्रिप तुमची होऊ शकते इथे. बघा किती मोठा धबधबा आहे. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो नक्की मला कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. केएस ब्लॉग्स. थँक्यू सो मच. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये. एक नवीन जागा, एक नवीन दिशा. धन्यवाद.